नमस्कार. मी मोरेश्वर. हाय मराठी, हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या आयुष्यातली शेवटची लढाई लढत आहेत. बहुधा शेवटची. जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी 6-7 उपोषणं केली आहेत आतापर्यंत. मोठाली लढाई दिली, मुंबईपर्यंत जाऊन आले, पण त्यांच्या मागण्या अजूनही पूर्णतः मान्य झालेल्या नाहीत. जरांगेंचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आमची माय लेकरं वगैरे वगैरे ते बोलतात. आता उद्या 29 ऑगस्टपासून जरांगे पाटील अंतरवली सराटी या आपल्या गावात बेमुदत उपोषणाला बसतायत. जरांगेंना उपोषण नवं नाही, पण हे त्यांनी हा प्रतिष्ठेचा विषय केला आहे. त्यांचं म्हणणं आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. शेवटी हा लढा, हा ओबीसी म्हणजे आरक्षणाचा लढा आहे. आता सरकार स्पष्ट नाही म्हणत नाही. गेल्या आठवड्यात विखे पाटील यांच्या नेतृत्वात एक सरकारचं शिष्टमंडळी अंतरवली सराटीत येऊन गेलं. जरांगेंशी बोलले ते लोक. नाही म्हणत नाही, सरकारही नाही म्हणत नाही. दुनियाभरीच्या समित्या सरकारने नेमल्या आहेत, त्यांचं काम चालू आहे वगैरे ते सांगतायत. पण जरांगेंचं समाधान होत नाही आहे. एकीकडे सरकार म्हणतं की मराठ्यांचे अर्जच आलेले नाहीत, मराठे अर्जच करत नाहीत, अर्ज केले नाहीत तर कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार, असा प्रश्न सरकारच्या अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे जरांगेंनी आता मराठ्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही जे अर्ज केले ते अर्ज घेऊन या अंतरवली सराटीमध्ये. अर्ज घेऊन या, तक्रारी घेऊन या. अर्ज स्वीकारले नाहीत तर तीही तक्रार घेऊन या. अर्ज केले पण मान्य झाले नाहीत, त्याही तक्रारी घेऊन या. म्हणजे जरांगे आता पूर्ण भिडले आहेत असं दिसत आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की जर सरकार कुणबी नोंदी प्रमाणपत्र द्यायला तयार आहे, मग प्रॉब्लेम कुठं आहे, अडचण कुठं आहे? म्हणजे व्हॅलिडिटीमध्ये हे प्रमाणपत्र रद्द का होत आहेत, नेमकी अडचण कुठं आहे? म्हणजे सरकारही स्पष्ट बोलत नाही आहे. आणि जरांगे आपल्या मागण्यावर ठाम आहेत. आम्हाला कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत. 58 लाख कुणबी नोंदीची प्रमाणपत्र, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत असं मागे सरकारने म्हटलं होतं. 58 लाख. आता हे 58 लाख जर कुणबी नोंदी प्रमाणपत्र मिळाले असं सरकारही म्हणतं आहे. त्यांना जर प्रमाणपत्र मिळाली तर त्यांना आरक्षण द्यावं लागेल. सध्या लढा त्याच्यासाठी सुरू आहे. कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र तुम्ही द्या. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आहे. त्यासाठी समाजही आक्रमक झालेला आहे. त्यामुळे आता अंतरवली सराटीमध्ये माणसाची जमवाजमव सुरू झाली आहे. अंतरवली सराटी हे तसं लहान गाव आहे, पण ते जागरूक गाव आहे, सेन्सिटिव्ह गाव आहे. का सुरुवातीला याच गावामध्ये जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते, त्यावेळेला लाठीचार्ज झाला आणि त्यातून हे आंदोलन मोठं झालं. आता पुन्हा एकदा या गावात पुन्हा एकदा
इतिहास घडणार आहे, काहीतरी मोठं घडणार आहे. त्यासाठी जरांगे पाटील आता पूर्ण ताकदीने बसलेले आहेत. आता सरकार जरांगे पाटलांनी म्हटलं आहे की आता मी इथून मागण्या मान्य झाल्या तरच मी इथून उठणार. इथे मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईला जाऊ, लाखो गाड्या मुंबईकडे जातील, असं जरांगे पाटील म्हणतायत. जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. अखेरचा अल्टिमेटम आहे. त्यामुळे सरकारची अग्निपरीक्षा आहे, सरकार हे आंदोलन कसं हाताळते. कारण एकीकडे समाज आहे आणि दुसरीकडे सरकार आहे. त्यामुळे तर सरकारने हे जे उपोषण आहे त्यानिमित्ताने प्रचंड बंदोबस्त लावला आहे, आजपासूनच लावला आहे. मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा अंतरवली सराटीत येऊन दाखल झाला आहे. त्याच्यावरही जरांगे पाटलांनी चिमटे काढले आहेत. जरांगे पाटील म्हणतात की हा फौजफाटा कशाकरता लावला, काय सरकारला कुस्ती खेळायची आहे का आमच्याशी. एकूणच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नाही कोणी म्हणत नाही रेकॉर्डवर, पण ते प्रत्यक्षात काय मिळालं पाहिजे ते मिळतही नाही, ही तक्रार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं आंदोलनाचं शेवटी पुढे काय होणार हा एक प्रश्नच आहे. याच आंदोलनाच्या जोडीला आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही मुंबईमध्ये 1 तारखेला आंदोलन करत आहेत. त्यांच्या वेगळ्या मागण्या आहेत. त्यामुळे दोन समाज या निमित्ताने पुन्हा आमनेसामने येण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारला अतिशय संवेदनशीलतेने या दोन्ही प्रश्नांकडे, दोन्ही समाजाकडे पाहावं लागेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची ही अग्निपरीक्षा आहे. त्या हिशोबाने याचे 2-4 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. सरकार कशा हालचाली करते त्यावर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटते? मनोज जरांगे पाटील जिंकतील, हिरो बनतील जरांगे पाटील? कॉमेंट करा. नमस्कार.